हाय फ्रेंड्स, तर आम्ही चाललोय उज्जैनला. आत्ता 11 वाजलेत. मी 11 वाजता डोंबरी आता सोडतोय. सकाळी किती वाजता पोहोचतोय ते आता बघूया. पिंट्या जोडीला चेतन आहे, सौ आहे, प्रदीप आहे. तर आता निघतोय. 11 वाजले. आम्ही असं मला वाटतं की 12 तासाची रनिंग आहे. बघूया किती वाजता पोहोचतोय आणि महाकालचं दर्शन घेणार आहे. आणि हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा, कारण का छोटासा ब्लॉग होणार आहे, फक्त 2 दिवसाचा. आणि या 2 दिवसाच्या ब्लॉगमध्ये आम्ही उज्जैन आणि कुठे विकील ओंकारेश्वरचं दर्शन घेणार. तर चला निघूया, किती मजा आहे ते बघूया. रात्रीचे 2 वाजलेत. आम्ही आता कसारा घाटात पोचलोय. फ्रेश व्हायला गेलेले आहे. चला लवकर लवकर चला, उशीर होईल आपल्याला पुढे जायला. काय घेताय रे? हल्दीराम एवढं रात्री 2 वाजता? भूक लागली. सकाळचे 4 वाजले. आम्ही चाय प्यायला थांबलो जर रिफ्रेशमेंटसाठी. आणि इथे झोपलं आणि पिंट्या इकडे झोपलाय. सौ तिकडे फ्रेश व्हायला गेलेला. चपला घालते. पिंट्या झोप झाली का? 4 वाजले. आम्ही मस्त इथे चाय प्यायला थांबलोय. सगळे फ्रेश होणार आहेत आता आणि पुढच्या प्रवासाला निघणार. इथे आम्ही अव्वल चाय या भाऊंकडे चाय प्यायला का सगळे आळस देत आहेत. इंदोरीकडनं 50 किलोमीटरवर आहे. आणि सकाळचे 7 वाजलेत. आम्ही नाश्ता करायला थांबलो. सगळे नाश्ता करतात. चेतन काय खाल्लं तू? कांदा पोहे. कसे वाटले? मस्त. तुम्ही काय खाल्लं? पोहे. इंदोरचे फेमस पोहे ना? पिंट्या तू? पोहे खाल्ले. तू मी काय? फेमस पोहे. आणि आता चांगले आहेत. आलू पराठा. 1 नंबर. आलू पराठा. तर अशा प्रकारे आम्ही लवकरात लवकर नाश्ता करून इथून निघतो. आम्हाला लवकरात लवकर उज्जैनला पोहोचायचं आहे. फायनली सकाळचे 11 वाजले आणि आम्ही उज्जैनला पोचलो. बरोबर आम्हाला 12 तास लागले. आता आणि विकीने हॉटेल ऑलरेडी फोनवर बुक केलेलं आहे. आता मी थोडा आराम करणार आणि मग दर्शनाचं कसं काय ते बघणार आणि दर्शनाला. चेतन गाडी तिकडे त्या साईडला पोचलो. कसं वाटलं तुला हॉटेल? खूप छान. हे सगळे अरेंज करतात. हे अंकल त्यांनी आम्हाला मस्त हॉटेल दिलं आहे बघून. अंकल पैसेच कमी करत नाही. काय बघून? अंकल पैसेच कमी करत नाही. करेल. फायनली आम्हाला रूम भेटलाय. इकडे रूम बुक केलाय. ते इथे आराम करतात आणि आम्हाला भेटले हा पिंट्या इथे आराम करतो. अनिल कुठे गेला? आता इथे आम्ही आराम करून दर्शनाला निघणार. हे आमचा जुगारी मंडळ. दुपारचे 2 वाजले. आता आम्ही निघालो. सगळे फ्रेश वगैरे झाले. थोडा आराम केला आणि आता महाकालच्या दर्शनाला निघतोय. दर्शनाला घेणार महाकालचं आणि अजून कुठलं कालभैरवाचं दर्शन घेणार. चला आपण दर्शन घेऊया सगळे. जय महाकाल. जय महाकाल. हे दिली जेवायला ऑर्डर. काय दिली? पनीर पटियाला. किती का अजून?
अशा प्रकारे आमचं जेवण झालंय. अनिल आणि पिंट्या रसमलाई टेस्ट करतोय. कशी आहे अनिल रसमलाई? कशी आहे पिंट्या रसमलाई? तर अशा प्रकारे आम्ही चाललोय महाकालच्या दर्शनाला. खूप उत्सुकता आहे मनात, कधी दर्शन घेतो. जय महाकाल. हे भाव करतात रिक्षाचा. गाडी पार्किंगला ठेवले, मंदिरापर्यंत गाडी जात नाही म्हणून आम्ही बॅटरीवरची गाडी रेंटवर घेऊन आता मंदिराकडे चाललो दर्शनासाठी. मिनटं काय वाटतं गाडी बघतो? एसल वर्ड में रहूंगा मैं. गैंग्स ऑफ वासेपुर. तुम्ही गमछे घेतले सगळ्यांनी? अरे वा वा, मस्त दिसतं. अरे वा. हे भारत माता मंदिर. विकीचा फ्रेंड आहे मुकेश भाई, त्याच्या हॉटेलवर आम्ही चाय प्यायला बसलो. आम्ही उज्जैनला आलोय आणि आमचे मित्र भेटतोय रुकेश भाई, त्यांचं हॉटेल आहे वृंदावन. मस्त आम्हाला सहकार्य करतात आणि आम्ही नेहमी आल्यानंतर आम्हाला दर्शनासाठी हे आम्हाला दाखवत असतो रस्ता. तर खूप धन्यवाद. आमचा सहकार्य आहे. जय महाकाल. जय महाकाल. जय महाकाल. बघ ना इथं बोल ना. जय महाकाल. बम भोले. बम भोले. बम भोले. जय महाकाल. जय महाकाल. जय महाकाल. बम बम भोले. 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 बम बम. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. आताच आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. सगळे बोलू हे 4-5 तास लागतील, पण आम्ही 40 मिनिटातच बाहेर आलो आणि मन भरून दर्शन घेतलं. देवाचं दर्शन घेतलं, खूप मन प्रसन्न झालं, मस्त वाटलं. और आधा घंटा भी नहीं लगा ना, आधा घंटा है ज़्यादा. कुठे घेतले रे? काय बाहेर बोला. महाकालचं दर्शन झालंय असं बोलतात की ते काळ दर्शन झालं केलं नाही तर दर्शन अपूर्ण राहतं. जय महाकाल. जय.
आत्ताच आम्ही कालभैरवाचं दर्शन घेऊन बाहेर आलो. मस्त दर्शन झालं. खूप नंबर झाले. मस्त दर्शन झालं. आता उज्जैनला गेलो. उज्जैनला हॉटेलमध्ये जाणार आणि रात्री भस्म आरती आहे. त्या भस्म आरतीला जाणार आहोत. रात्रीचे 2 वाजलेत आणि आम्ही सकाळच्या भस्म आरतीला चाललो आहे महाकालमध्ये. ते समोर मंदिर आहे आणि आता आम्ही भस्म आरतीला चाललो आहे. 2 वाजले म्हणजे आम्ही पुढे जाऊन बसायचा आमचा प्रयत्न. जय महाकाल. जय महाकाल. बघूया भस्म आरती कशी असते. आम्ही आता भस्म आरतीच्या लाईनीत बसलेलो आहे. एकदम VIP लोकांसाठी लाईन. चल विकी चल लवकर. सगळ्यांचं निघायची तयारी चालली आहे. आता इकडनं जाणार ओंकारेश्वरला. सगळे बॅग वगैरे भरत आहे. इकडनं लवकर निघून पहिला नाश्ता करून मग पुढचा प्रवास करणार. प्रवास करता करता सगळ्यांना भूक लागली. मग सगळे नाश्त्याला थांबले. पिंट्या कशी आहे जिलेबी सांग जरा. तर मग आता सगळे जिलेबी वगैरे खात आहेत. आम्ही इकडे आलोय आणि इकडचा जो पराठा आहे तो खूप फेमस आहे. त्यामुळे सगळ्यांनी पराठ्यावर जोड घेतले. आणि दही. कुठला पराठा सांगितलाय? मिक्स पराठा. चीज पराठा. तुझा कुठला आहे? मिक्स पराठा. पराठा तर एकच नंबर आहे. तुम्ही कधी इकडे आले तर पराठ्याला मिस करू नका. आता 4 वाजलेत आणि ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी आम्ही आलोय. आता बघूया किती वेळ होतोय, कारण काय भयंकर गर्दी दिसते. चाललोय. चला. लाईनीत उभं राहून 4-5 तास लागणार होते, म्हणून सगळ्यांना वाटलं की दर्शन भेटणार नाही, म्हणून सगळ्यांनी पुलावरनंच दर्शन घेतलं. जय श्री ओंकारेश्वर.
फायनली आम्ही दर्शनाच्या लाईनीत लागलो. बराच वेळ गेला. विकीने काय जिद्द सोडली नाही. जय भम भोले. जय ओंकारेश्वर. जय शिवशंभो. जय शिवशंभो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. फायनली ओंकारेश्वरीचं दर्शन घेतलं. आता बाहेर निघालोय. मन एकदम प्रसन्न झालंय. थोडासा उशीर लागला दर्शन घ्यायला, पण एकदम सुंदर दर्शन झालं. जय महाकाल. जय ओंकारेश्वर. हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आम्ही एवढं ट्रॅव्हलिंग करून आता कसारा घाटात आलो. फायनली आता घरी निघालो आहे. इथे चाय वगैरे घेऊन थोडा ब्रेक घेणार आणि मग आता 73 किलोमीटर्स आहे, तर घरी जाणार. तर आता सगळ्यांना उठवतो आहे मी. गाडीत सगळे झोपलेत आणि बघूया कशी सगळ्यांची रिॲक्शन आहे. आणि तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. हे चेतन, अनिल, चला उठा उठा उठा. ए पिंट्या, चला, झाली का झोप? सौ, ए सौ, पिंट्या, चला चहा घेऊ. चला चल चल चहा घेऊ. चला.